नमस्कार. आज एका महत्त्वाच्या हेल्थ टॉपिकवरती व्हिडिओ बनवतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हार्ट डिसीज म्हणजे हृदयरोग टाळण्यासाठी आपले डॉक्टर लिपिड प्रोफाईल म्हणजेच ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, LDL, HDL, VLDL चेक केलं जातं हे करण्यासाठी सांगतात. पण बऱ्याच जणांना लिपिड प्रोफाईल नॉर्मल असून सुद्धा हृदयासंबंधित आजार येतात किंवा हार्ट अटॅक येतो. यासाठी एक महत्त्वाचा मार्कर आता सध्या चेक केला जातोय, ज्याची खूप लोकांना माहिती नाहीये किंवा त्याबद्दल अवेअरनेस नाहीये. तर तो मार्कर आहे लायपोप्रोटीन ए. आता लायपोप्रोटीन ए हा LDL सारखाच दिसणारा मॉलिक्यूल आहे. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर LDL सारखं आहे, पण त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा प्रोटीन अटॅच झालेला असतो. यामुळे तो LDL पेक्षा खूप घातक आहे. लायपोप्रोटीन ए हा अनुवांशिकरित्या काही जणांमध्ये वाढलेला असतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी बनण्याची प्रक्रिया वाढते. तसंच ती रक्तवाहिन्यांच्या पृष्ठभागावर खूप लवकर जाऊन चिटकतात. यामुळे काय होतं की अचानक झालेल्या गुठळीमुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. तर एखाद्याचं लायपोप्रोटीन ए जर अनुवांशिकरित्याच वाढत असेल तर ते का चेक करावं? तर लायपोप्रोटीन ए जर वाढलेलं असेल तर आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून एखाद्याला हार्ट अटॅक येण्याची रिस्क किती आहे ही मोजू शकतो आणि त्या माणसाचा प्राण वाचू शकतो. तर जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे जाल तर लाईफटाईममध्ये एकदा लायपोप्रोटीन ए चेक करणं खूप गरजेचं आहे.